आणि बघा त्रिशाने आंघोळ केली आता आणि स्वरा राहिले आंघोळीला, हे गेलेत आता. आणि मी सगळं पॅकिंग केलेलं आहे. रूम बघा आता अंथरुणं तशीच आहेत. आता नंतर आम्ही आता हॉटेलची रूम ही सोडणार आहोत. आणि बाहेर बघा कपडे वगैरे सगळे कालचे जे होते ना बीचचे ते सगळे काढलेत आणि मस्त व्ह्यू दिसतो एकदम. हे बघा हा आहे रस्ता, इथूनच हे आहे आणि पुढे एकदम समोर जो दिसतोय ना तो मेन रोड आहे. नमस्कार, मी चेतना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं खूप स्वागत आहे. तर बघा आत्ता आमचा आहे कोकणातला आज दुसरा दिवस आणि आम्ही आज निघणार आहोत. म्हणजे आता आज आम्ही बहुतेक मुलींना ते पॅराग्लायडिंग वगैरे करायचं आहे ना, तर तिकडे घेऊन जाणार आहे. आता वाजले सकाळचे 8:30-9 आणि माझी आंघोळ झाली, मी आवरले कारण रूम सोडायची आज आम्हाला. आम्ही तसंच मग पुण्याला निघणार आहोत आणि जाता जाता बहुतेक आम्ही आमच्या गावाला पण जाणार आहोत, माझ्या माहेरी म्हणजे घरी. आणि तिथे जरा एक काम आहे तर ते करणार आणि मग तिथून तसंच पुण्याला निघणार. तर किती वाजतील माहीत नाही, बहुतेक उशीरच होईल कारण अजून तर ह्या लोकांचं आवरायचं आहे सगळं. आणि आज बहुतेक उपमा आम्ही खाऊ. काल पोहे खाल्ले होते, आज उपमा खाणार आणि मग चेकआउट करणार. मी काय खाते बघितलं का? मी आज नाश्ता नाही करणार आहे, उपीट पोहे काय नाही खाणार आहे, फक्त चहा घेणार आहे. तर चहा एक नंबर आहे, म्हणजे उपीट पण छान आहे पण नाश्ता मी काय नाही करणार. ह्याच्यासाठी मी फक्त मोदक खाणार आहे आज मस्तपैकी. रात्री घेतलं होतं ना आपण, त्यातले बघा 6च मोदक शिल्लक उरले. 6 खाल्ले आम्ही, सगळ्यांनी एक एक खाल्ला. आता एवढे उरलेत आणि आता जाताना परत आम्ही घेणार आहोत. आणि खूप मस्त मोदक आहे बघा. मोदक बघा जरा कसा आहे. तुला खायचं का? तू पण घे ना लड्डू. तर बघा आता आलेला आहे उपमा मस्तपैकी आणि इथे दोघं जण खातात आहे. आणि मी फुलं तोडून आणलीत बघा. ही कसली फुलं म्हणतात बरं? खोबऱ्यात उपमा. त्यांना नाही आवडत खोबरं, तो प्युअर कोकणी आहे. घ्या ना. काय मीठ पाहिजे का रे? तर बघा आता आम्ही निघालो आहे आणि आता वाजले तुला 11 वाजले आम्हाला सगळं आवरून निघेपर्यंत, कारण निवांतच उठलो आम्ही. तर बघा आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि त्यांचा निरोप घेतला. सगळं काही खूप चांगली लोक आहेत बरं का, खूप छान आहेत. तर आणि इथे मागे बघा हे लोक गाडीत त्याच्या हवा भरतात आहे टायरमध्ये. हवा संपली म्हणून थांबले 2 मिनटं. चला बसा. आणि हो आत्ता आम्ही चाललो आहे झिप लाईनमध्ये. म्हणजे मुलींना जे काल म्हटलं ना पॅराग्लायडिंग करायचं होतं, तर ॲक्च्युली ते पॅराग्लायडिंग नाही आहे, तिथं नाहीच गेलो आम्ही कारण ते कसं समुद्रामधलं होतं. आम्ही आत्ता चाललो आहे कुठे गं? झिप लाईनिंग करायला. तर बघू कोण कोण करणार आहे माहिती नाही. आणि पार्थ बघा त्या गाडीमध्ये. आता आम्ही आमच्या गाडीत आहोत आणि झिप लाईन झाल्यानंतर बघू सुमेध कुठपर्यंत येतो इथे. आणि हे आहे नेवरे गाव. बघा नेवरे गावामध्ये आम्ही आता होतो. आणि हे बघा पार्थ थांबलाय वरती. बघा किती छान वाटतं, लोक पण थांबली आहेत. आणि ह्याला काय म्हणतात? कोस्टल हायवे. याला ह्या रोडला म्हणतात कोस्टल हायवे. बघा असं मस्त दिसतो एकदम. बघा पार्थ अजून बाहेरच आहे. त्याची इच्छा होईना वाटतं आतमध्ये घुसायची. वा मस्त. हा वारे बीच आहे बरं का मंडळी. ते बघा तो समोर बीच आहे बरं का आणि इतकं सुंदर दिसतोय ना. हे बघा इथे बीचवर आता आम्ही, हा जो बीच बघा कसा सुंदर दिसतोय बघा बीच हा. आणि ह्या बीचची ना मंडळी खासियतच आहे की हे पाणी इतकं स्वच्छ आहे ना. काल तुम्हाला दिसलं ना अतिशय ना आतमध्ये. कुठला बीच आहे? वारे ना. अरे वारे सही दिसतोय बघ ना, कसला भारी दिसतोय.
मला वाटलं बीच बघा थांबलोय. तर बघा मंडळी, आता आम्ही थांबलोय पॅरा काय झिप लाईन. हे बघा इथे आहे झिप लाईन, आणि हे मला आत्ता कळते थांबल्यावर. इथे झिप लाईन करायला आम्ही थांबलोय. आणि हा आहे आरेवारे बीच. आणि इथून तुम्हाला रोप दाखवते बघा. इथून आहे ना हे जे दिसतंय की नाही, इथून त्या रोपने खाली जायचंय. तर बघा हे आहे ओशन फ्लाय झिप लाईन. आणि इथे आम्ही हे बघा असं करणार आहोत मस्तपैकी. तर चला जाऊयात. करायचंय गपचूप. हे बघा गाड्या इथे लावल्यात आणि हे इतके भित्रे आहेत ना बापरे. हे बघा फुलं किती छान आहेत. आणि ह्यांना म्हणते मी तुम्ही पण करा, तर आधीच नाही करतात. इतके भितात ना, खूप घाबरतात. आता बघू कोणाला करायचं ते. आणि स्वरात्रीशा तर करणार आहे. आणि गर्दीच नाही आहे, बिलकुल अजिबात गर्दी नाही आहे. तुम्हाला मी फ्रंट ह्यानी दाखवते बघा. हे बघा असं आहे हे. तिकीट काढतात ते, बघू आपण तिकीट किती. अच्छा, तर बघा मंडळी आम्हाला तिकडे जायचं समोर. इथून तर दिसतच नाही आहे. हे बघा हे जे ते दिसतं ना, हा ग्रीन डॉट, हा माझ्या बोटाच्या इथे बघा. तर तिथे आम्ही जाणार आहोत ह्या रोपनी. ही रोप दिसते ना, ह्या रोपने आम्ही तिकडे जाणार आहोत बघा. इथून वर सिंगलला 600. दोघांचं एकत्र जाणार तुम्ही? मी आणि तुम्ही. मी जाऊ शकते एकटी, मग तुम्हाला म्हणते चला म्हणून. म्हणजे मेले तर मी एकटी मरू दे, पडत बिडत नाही ना. नाही पडण्यासाठी मग मी पण एकटी जाणार आहे. नाही ह्या 4 ना. 4 हां पहिला आम्ही नाही जात. हां ठीक आहे. मम्मी आहे का सेफ्टी ते लॉक नीट लावलंय का बघा बरं का. ते कुठे गेली होती मग? इथं खोल आहे का खाली? म्हणजे हो का. बघा रेडी झालेली आहे गुड्डी. एकदम हळूहळू जातं का ते? स्लो भरपूर टॅप करायचं त्याच्यावर. हो हो. आता आम्ही स्टिक आता मी निघाली आहे युद्धावर. ऐका ना, हे कसं बसू म्हणले? हे इथं पकडायला चालेल का? इथं पकडायचं. आणि काय करू? बसा खाली, सिटिंग पोझिशन, चेअर मध्ये बसू असं बसा. अच्छा बसा खाली, पूर्ण बसा. मान पाठी घ्या. हा पाय पुढे करा. हात सोडायचा आहे. सोडायचं आहे का? पाठी टाका असं. थांबा जरा 2 मिनिटं. हा व्हिडिओ ऑन आहे ना. हा चला. का आता मी उतरली आहे आणि आता कोण आहे बहुतेक पार्थ येते. तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखव. आता बघा मंडळी, बहुतेक गुड्डी आहे का? सुमेध आहे. सुमेध येत आहे मागे. हो जरा इकडे मागे.
इथं आल्यावर एकदम भीती वाटते ना. दोघे एकत्र येतात ह्या. हा बघा, स्वरा आणि त्रिशा दोघी एकत्र येतात ते, कारण त्यांचं एकदम लाईट वेट होतं म्हणून. ए हात असे करा. हे बघा आल्या आल्या आल्या. या मजा आली ना. बघू इकडे कसं वाटलं. मस्त वाटलं ना वरती. हे बघा असं आपल्याला इथून सोडवायची, पण म्हणजे पुन्हा तिकडे जायचं आहे ना आम्हाला. बघा तिकडे तर हे अर्धा किलोमीटर अंतर आहे म्हणाले दादा. तर अशी सोडवण्यासाठी आहे ना गाडीची सोय आहे. तर डबल सीट टू व्हीलरवरती इकडून तिकडे सोडवणार आम्हाला परत. तर आता हे दोघं गेलेत, पार्थ आणि सुमित गेले. आता आम्ही जातो तिघी जणी. डेंजर, मला भीती वाटते. भीती वाटली काय तू. तर बघा आम्ही उतरलोय खाली. काय का म्हणतात त्याला, झेप लाईन करून आम्ही खाली उतरलो. नाही फार ऊन आहे तिथे. चल बघ घामेघूम झालोय. आता हे गाडी जी टू व्हीलर गेली ना ती आम्हाला घ्यायला येईल, तोपर्यंत आम्ही तिथे सावलीत बसतो. मग आम्ही तिघी जातो. आणि खूप छान वाटलं. हे बघा ही जी रोप दिसते ना, हा वरचा, इथून गेलो होतो आम्ही. आता आम्ही ट्रिपल सीट जाणार. आता आम्ही आलो आहे आणि इथे सावलीत थांबलो आहे आणि इतकं छान वाटलं आहे बघा. तिथे उतरलो होतो ते दोघं दादा. आणि सांगते सेफ्टी एक नंबर आहे, म्हणजे अजिबात घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. व्यवस्थित तिकडे पॅक करतात आपल्याला. पूर्ण हेल्मेट तुम्ही पाहिलं सगळं फुल, जे बॉडीचे जे हे असतात ना ते फुल बांधून रोपला. आणि त्यांनी हे पण आहे की मध्ये जर कधी हवा स्लो असली किंवा हवेचा काही इश्यू असला तर मध्येच आपला रोप तिथेच थांबतो. म्हणजे आपण जे जातो ते, तर पॅरलल जी दुसरा रोप आहे त्याच्यानी एक जाड रोप येतो दुसरा. मग त्याला आपण असं घासत एका सेकंदात येतो तो लगेच. मग त्याला आपण असं घसरवत पुन्हा आपण आपल्या इथे यायचं असतं बघा, इथे या साईडला. आणि इथे उतरल्यानंतर आता आम्ही तिकडनं बसलो आहे ना, तेव्हा मग आम्हाला पुन्हा ते त्याच जागेवरती नेऊन सोडतात. त्यांच्याकडं गाडीची सोय आहे. मग तिथे काही पेमेंट करायचं नाही, वन टाईमच पेमेंट आहे. ॲडल्टसाठी जर जोडी असेल तर 1200 रुपये, तुम्हाला मी दाखवलंच त्या प्रमाणात आहे. स्वरा आणि त्रिशाचे पर हेड 500 रुपये असं घेतलेले आहेत त्या. आणि मोठ्यांचे 600 काहीतरी आहेत. त्यातही आम्हाला त्यांनी 100 रुपये डिस्काउंट दिला. आणि खूप छान वाटलं. हा अर्धा किलोमीटरचा हे आहे, रोप आहे आणि समुद्राच्या वरून आहे. खूप छान वाटलं. अर्धा समुद्र आणि अर्धी जमीन असं आहे. मस्त वाटलं. तुम्ही व्हिडिओ बघितलाच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब पण करा. आणि बघा हे दादा आलेत आम्हाला घ्यायला. आता आम्ही निघतो तिकडे. स्वाती आरेकरकडे येतो ना नेहमी. हां मामाचं गाव आहे ना, तिकडे राहते ती. अच्छा अच्छा, नेवरे. अच्छा थँक्यू. तर बघा त्यांनी आम्हाला सोडलं इथे. आणि बघा चप्पलला पण त्यांनी असं पायाला रबर लावला होता, चप्पल खाली पडू नये म्हणून. आणि बघा चप्पलला असा रबर लावला होता. कसं झालं बघ पायाला. आले आणि आले बघा त्यांची गाडी इथे येते. सुमेध आलाय, हे येतात आता. आता स्वरा त्रिशा पुढच्या गाडीत बसलेत, मी इथं बसतीये. सनरूफ उघडले. आता त्रिशा उभी राहिली सनरूफ.
तर बघा इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे उद्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे माझ्या माहेरची जंगलातली देवी आणि रत्नागिरी शहर. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.